पीर बाजार येथे विक्रेत्यांकडून रस्त्यावर भाजी आणि फळं विक्री होत असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने संतप्त नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सोमवारी सकाळी रस्ता रोको निषेध करण्यात आलाय। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांची समजूत काढत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। याविषयी स्थानिक नगरसेविका यांनी सतत मनपा प्रशासनाकडे रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली होती। प्रशासनाकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याने शेवटी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता। फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना दुकाने मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी करतायत। नीलकंठ या भागात रोज हा जो रस्त्यावर बाजार लागतो याची परिस्थिती इतकी बेकार आहे की हे लोक अर्धा रस्ता कव्हर करून टाकतात, ज्याच्यामुळे इथं जवळ हॉस्पिटल आहे, तिथं जाणाऱ्या गाड्यांना त्रास होतो। लोकांना जे पदचारी ते सकाळी मॉर्निंग वॉकला लोक असतात त्यांना चालायला फुटपाथ राहत नाही। या बाजारची घाण हे लोक इथं फेकून जातात, याच्यामुळे इथली जनता इतकी वैतागलेली आहे। यामुळं आज नगरसेविका अर्चनाताई नीलकंठ आणि बुरांडेताई इथं रस्त्यावरती असताना या लोकांनी त्यांना घेराव घालून त्यांच्याशी सुद्धा या बाजारवाल्यांनी वाद घातला की असे लय नगरसेवक आले, आम्ही कुणाला गेलो नाही, कुणाला काय करायचं करून घ्या। आज शेवटी सगळ्या जनतेला बरोबर घेऊन, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन इथं आम्हाला हे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन करावं लागलं। जेव्हा आज इथं शेवटी PI जवाहरनगरचे PI इथं आले व त्यांनी हे आंदोलन मिटवलं आणि लोकांना जायला रस्ता करून दिला। पण ह्या बाजाराची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी। जवळजवळ सिग्मा हॉस्पिटलपासून ते वरद हॉस्पिटलपर्यंत पूर्ण रस्त्यावर बाजार असतो। सोमवारच्या दिवशी जो बाजार ग्राउंड मध्ये पार्किंग व्हायला पाहिजे आणि शेड मध्ये बाजार भरायला पाहिजे असं प्रोव्हिजन असताना पूर्ण बाजार दर्ग्याच्या चौकाच्या एकता चौकापासून तो पार केशवनगरी पर्यंत आजपर्यंत बाजार भरतो। या बाजारावर कुणीही लवकर ऍक्शन घे नाही, म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं आणि रस्ता रोको आंदोलन करावं लागलं। आता जर का ह्याच्यावरती कायमस्वरूपी निर्णय नाही निघला तर आम्ही दर्ग्याच्या चौकातच पुढचं आंदोलन करणार आहोत। तुमचं नाव? माझं नाव शैलेंद्र नीलकंठ।